पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर अमावास्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी म्हणून साजरी केली जाते. या संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट नाहीसे होतात. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सुख शांती टिकून राहते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गणाधिप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन खूप शुभ मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. या दिवशी गणपतीला कुंकू लावून हार, फुले आणि दुर्वा अर्पण करावे. गणपतीला लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर धूप दीप लावून देवाची पूजा करावी. संध्याकाळच्या वेळी संकष्टी व्रताची कथा वाचावी आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडावा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटशिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव